ना कोणती तयारी, ना तासनतास भिजत ठेवायचं, ना तासनतास पीठ आंबवायचं. पोहे, उपमा, इडली, डोसा सोडून काहीतरी पौष्टिक व तितकंच चविष्ट बनवायचं असेल, ते सुद्धा सोडा, इनो व जास्त तेल न वापरता, तर हा मस्त पर्याय आहे. इतका जबरदस्त हेल्दी व मौसूत मुलायम नाश्ता एकदा बनवलात तर मोठे काय, मुलं देखील ताव मारून खातील. भाजी खायची कोणालाच सवय नसेल तर अशा पद्धतीने ही रेसिपी ट्राय करा. आवडेल ही व डब्याला सुद्धा घेऊन जातील मोठे. चला तर मंडळी, आता बोलण्यात जास्त वेळ वाया न घालवता अशी मस्त हेल्दी रेसिपी बनवायला घेऊ. तर मंडळी, रेसिपीची सुरुवात आपण तांदळाने करणार आहोत. इथे मी 1 वाटी, म्हणजेच की ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे. 1 वाटी रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत. या रेसिपीसाठी कोणतेही तांदूळ तुम्ही वापरू शकता किंवा जुने तांदूळ असतील ते सुद्धा वापरू शकता. फक्त इंद्रायणी तांदळाचा वापर करू नका, त्याच्याने रेसिपी एकदम चिकट होणार, म्हणजे स्ट्रक्चर एकदम बरोबर येणार नाही. त्यासाठी आपल्याला जुने तांदूळ किंवा कोणतेही नवीन तांदूळ वापरलं तरी काही हरकत नाही. आणि ह्या तांदळाला आपल्याला अगोदर भिजत ठेवायची गरज नाही. तुम्ही वाटलंच तर रात्री झोपताना ह्या तांदळाला भिजत ठेवू शकता. आणि सकाळी उठायला उशीर झाला आणि काहीतरी पौष्टिक खायचं मन असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. तर इथे मी अगोदरच 1 वाटी तांदूळ कडकडीत गरम पाण्यामध्ये अर्धा तास जास्तीत जास्त भिजत ठेवायचं. कमीत कमी 20 ते 25 मिनिटापर्यंत भिजत ठेवलं तरी चालेल. किंवा सकाळी तुमच्याकडे थोडासा वेळ असेल तर कोमट पाण्यामध्ये 2 तास ते 2.5 तास तुम्ही भिजत ठेवलं तरी चालेल. तर इथे मी अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे तांदूळ पाहू शकता एकदम मस्त नरम झालेले आहेत आणि थोडेसे फुलले सुद्धा आहेत. अशा पद्धतीने आपल्याला तांदूळ भिजत ठेवायचा आहे. आता काय करायचं, ह्या तांदळामधला अगोदर पाणी वेगळं करून टाकायचं आहे. तांदळामधलं संपूर्ण पाणी वेगळं केलं की मोठंसं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण तांदूळ काढून घ्यायचं आहे. 2 टप्प्यामध्ये वाटून घेण्याचा प्रयत्न करू नका. शक्य असेल तर एकाच टप्प्यामध्ये वाटून घ्या. कारण की काय होतं, 2 टप्प्यामध्ये आपण तांदूळ वाटायला गेलं की एका टप्प्यामध्ये चांगलं बारीक वाटलं जातं आणि एका टप्प्यामध्ये रवाळ वाटलं जातं. म्हणून शक्य असेल तर मोठंच भांडं घ्या आणि 2 टप्प्यामध्ये तांदूळ वाटून घ्या. अगोदर याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं आहे. अगोदर एकदम बारीक तांदूळ करून घ्यायचा आहे. मगच ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मीडियम टाईपमध्ये आपल्याला बॅटर तयार करायचं आहे. ना जास्त घट्ट पाहिजे ना जास्त पातळ. जसं डोसाचं बॅटर असतं ना, हलकसं त्यापेक्षा घट्ट असेल तरी चालेल. पण अगोदर ह्याच्यामध्ये पाणी टाकला तर तांदूळ बारीक वाटले जाणार नाही. म्हणून अगोदर चांगल्या प्रकारे ह्याला फिरवून घ्या, मगच पाणी वापरा. तांदूळ वाटून झालं की याला मोठ्याच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. पाहू शकता मी हलकसं घट्टच ठेवलेलं आहे. असं एवढं घट्ट ठेवून जरी वाटलं तरी काही हरकत नाही. नंतर पाणी ह्याच्यामध्ये टाकलं तरी चालेल. पण अगोदर असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. असं पाव वाटी पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून असं खंगाळून घेतलं, चिटकलेलं बॅटर पाण्यासोबत संपूर्ण बाहेर येतं. आणि ह्या बॅटरमध्ये मिक्स केलं की कन्सिस्टन्सी सुद्धा एकदम परफेक्ट होते. अशी एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आपल्याला तांदळाची बनवायची आहे, म्हणजे तांदळाच्या बॅटरची बनवायची आहे. पाहू शकता परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे. आता याला थोडं आपण बाजूला ठेवूत आणि पुढची तयारी फटाफट करून घेऊ. तर इथे कोणतीही कढाई घ्या किंवा नॉनस्टिक पॅन घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं, 1 चमचा मिक्स मोहरी जिरा टाकायचा आहे. मोहरी जिरा चटकायला लागले की 1 ते 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घ्यायच्या आहेत आणि सोबतच 1 कांदा बारीक कापलेला. आता ह्या सर्व जिन्नसांना आणि कांद्याला आपल्याला 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायचा आहे, जेणेकरून कांदा हलकासा ट्रान्सपरंट दिसायला पाहिजे. फक्त कच्चा वास जायला पाहिजे. जास्त याला शिजवून घ्यायचं नाही, म्हणजेच की भाजून घ्यायचं नाही. जास्त भाजून घेतलं की रेसिपीची चव निघून जाते. आपण जसं चायनीजमध्ये भाज्या खातो ना, म्हणजे चायनीजमध्ये भाज्या वापरतो त्या कशा कुरकुरीत लागतात, तसंच आपल्याला कुरकुरीत भाज्या फ्राय करून घ्यायच्या आहे. ओव्हर कुकिंग करायचं नाही. तर मंडळी पाहू शकता 1 मिनिटापर्यंत मी कांद्याला परतून घेतलेला आहे आणि मस्त कांदे ट्रान्सपरंट दिसत आहे. गॅस फास्ट करून परतून घ्यायचा आहे. त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगतो. 1 लहान आकाराचा टमाटर घ्यायचा बारीक कापून. आलं लसणाची पेस्ट 1 चमचा किंवा आलं लसूण मॅश करून घेतलं तरी चालेल. 1 ढोबळी मिरची लहान आकाराची बारीक कापून घ्यायची आहे. आता ह्या सर्व जिन्नसांना पुन्हा आपल्याला काही सेकंदच परतून घ्यायचं आहे, 30 ते 40 सेकंदापर्यंत. जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे, गॅस फास्ट करून भाज्याला परतून घ्यायचा आहे. गॅस स्लो करून तुम्ही परतून घेतला तर भाज्याला पाणी सुटेल आणि ओव्हर कुकिंग होईल. म्हणून गॅस फास्ट करून परतून घ्यायचा आहे आणि स्टेप बाय स्टेप भाज्या परतून घ्यायच्या आहेत. तर मंडळी फक्त 40 ते 50 सेकंदापर्यंत मी कांदा परतवल्यानंतर ह्या बाकीच्या 2 भाज्या परतून घेतलेल्या आहे. गॅस फास्ट करून. अजिबात हे नरम पडलेले नाहीत, मस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे. फक्त कच्चा वास जाऊ द्यायचा आहे. आता इथे यावेळेस आपल्याला 1 लहान आकाराचा गाजर किसून घ्यायचा आहे किंवा तुम्ही बारीक कापून घेतला तरी चालेल. 1 चमचा चिली फ्लेक्स, रंग सुद्धा चांगला येईल आणि थोडासा तिखटपणा वाढेल. आणि थोडेसे कढीपत्ता टाकल्यावर पुन्हा आपल्याला
फक्त 40 ते 50 सेकंदापर्यंत परतून घ्यायचा आहे. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही वापरू शकता. माझ्याकडे जितक्या भाज्या अवेलेबल होत्या तितक्या भाज्या मी वापरलेल्या आहेत. तुम्हाला ज्या भाज्या आवडत नसतील किंवा तुमच्याकडे ज्या भाज्या नसतील तर त्या नाही वापरल्या तरी चालेल. असा मस्त पौष्टिक नाश्ता तुम्ही खायला दिला मुलांना तर भाजी खायची 100% सवय लागेल आणि अजिबात भाजीचा वास सुद्धा येणार नाही. कच्चेपणा पूर्ण आपल्याला निघून जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर मंडळी पुन्हा मी 40 ते 50 सेकंद परतून घेतलेला आहे. टोटल मी ह्या भाज्यांना संपूर्ण 3 ते 4 मिनिटापर्यंतच परतून घेतलेलं आहे. त्यापेक्षा जास्त परतून घेतलेलं नाही. आता काय करायचं, आता ह्या भाजीला एका प्लेटमध्ये काढायचं किंवा ह्या पॅनमध्येच आपल्याला चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचं आहे. आता इथे नाश्त्यासाठी चटणी बनवायचं आहे. त्यासाठी पॅनमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला 1 चमचा उडदाची डाळ वापरायची आहे आणि ह्या उडदाच्या डाळीला आपल्याला जवळपास 20 ते 25 सेकंद चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. जेणेकरून ही नरम पडायला पाहिजे आणि थोडीशी शिजायला पाहिजे, म्हणजेच की परतून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे. ह्याचा रंग जास्त लाल होऊ देऊ नका, म्हणजेच की याला करपू देऊ नका. तुम्ही वाटलंच तर उडदाच्या डाळी जागी चण्याची डाळ सुद्धा वापरू शकता किंवा उडीद डाळ व चण्याची डाळ दोन्ही वापरलं तरी काही हरकत नाही. या डाळीला 30 ते 40 सेकंद परतून झाल्यावर हलकासा लाल रंग आलेला आहे. आता ह्या वेळेस आपल्याला इथे 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या व सोबतच 2 ते 3 हिरव्या मिरच्या, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, व एक मोठ्या आकाराचा कांदा कापून घ्यायचा आहे किंवा कसाही कापला तरी चालेल. आता कांद्याचा, मिरचीचा आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत ह्याला जवळपास 1 मिनिटापर्यंतच परतून घ्यायचा आहे. कांद्याला जास्त वेळ शिजवून घेऊ नका, म्हणजे जास्त लाल होईपर्यंत आपल्याला कांद्याला परतून घ्यायचं नाही. तुम्ही वाटलंच तर कांद्याबरोबर टमाटर सुद्धा वापरू शकता तुम्हाला लाल चटणी बनवायची असेल, पण मी थोडीशी वेगळी चटणी बनवून दाखवत आहे आणि ह्याची टेस्ट ही अप्रतिम येते बरं का. जवळपास 1 मिनिटापर्यंत कांद्याला मी परतून घेतलेला आहे आणि हलकासा कांदा बदामी रंगाचा झालेला आहे. तर ह्या वेळेस आपल्याला इथे अर्धी वाटी ओलं नारळ वापरायचं आहे. किसून वापरलं तरी चालेल किंवा तुमच्याकडे ओलं नारळ नसेल तर तुम्ही सेम क्वांटिटीमध्ये सुकं खोबरं सुद्धा वापरू शकता. पण सुकं खोबरं वापरल्यावर तुम्हाला थोडा वेळ जास्त परतावं लागेल याला, म्हणजेच की जवळपास 2 मिनिटापर्यंत परतून घ्यावं लागेल. आणि ओलं नारळ वापरलं की तुम्ही न परतून घेता सुद्धा ही चटणी बनवू शकता, पण थोडंसं परतून घेतलं की चव थोडीशी चांगली येते. ओल्या नारळाला सुद्धा मी 1 मिनिटापर्यंत परतवून घेतलेला आहे. आता काय करायचं, गॅस बंद करायचा आहे आणि ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे. मसाला चांगल्या प्रकारे थंड झाला की याला लहानशा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. आता सोबतच भरपूर प्रमाणात हिरवी कोथिंबीर वापरायची आहे. बारीक नाही कापलं तरी चालेल. चव चांगली येण्यासाठी थोडीशी चिंच वापरायची आहे. चवीनुसार मीठ टाकल्यावर आता तुम्हाला कशी आवडते चटणी खायला, पातळ किंवा घट्ट, त्यानुसारच ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. तर मंडळी चटणी वाटून झाली की याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. आणि चटणीची कन्सिस्टन्सी मी इतकी घट्ट ठेवलेली आहे, जास्त पातळ ठेवलेली नाही. तर त्यानुसारच तुम्ही सुद्धा मसाल्यामध्ये पाणी वापरून जसं तुम्हाला खायला आवडतं चटणी तशी तुम्ही बनवू शकता. आणि हो, आता मी हे सर्व मसाले परतून घेतलेले आहेत तेलामध्ये. तर ह्याला तडका देण्याची काहीच गरज नाही. न तडका देता सुद्धा ही चटणी आरामात 1 ते 2 दिवस फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा तुम्ही वापरू शकता. म्हणजे जेव्हा तुम्ही कोणताही नाश्ता बनवला तर त्यासाठी ही चटणी वापरू शकता. चला तर मंडळी, चटणी पूर्णपणे तयार झालेली आहे. आता फटाफट मी तुम्हाला नाश्ता बनवून दाखवतो. भाजी चांगल्या प्रकारे थंड झाली की या संपूर्ण भाजीला आपल्याला बॅटरमध्ये काढून घ्यायचं आहे. पण भाजी चांगल्या प्रकारे थंड करून घ्या बरं का, गरम गरम ह्या बॅटरमध्ये काढायची नाही. आता इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आहे. आणि ह्या सर्व जिन्नसांना म्हणजेच की परतून घेतलेल्या भाजीला या बॅटरमध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे. तुम्ही वाटलंच तर भाजी कच्ची सुद्धा या बॅटरमध्ये वापरू शकता, तुम्हाला झटपट नाश्ता बनवायचा असेल तर. पण तसं केल्याने काय होतं, भाजीचा कच्चा वास भरपूर जणांना आवडत नाही, मग ते खायला कंटाळा करतील, तोंड वाकडं करतील. त्यापेक्षा भाजीला असं आपल्याला 2 ते 3 मिनिटापर्यंत स्टेप बाय स्टेप परतून घेतलं की चव दुपटीने वाढते आणि मुलांना भाजी खायची सवय सुद्धा लागणार. म्हणून भाजीला परतून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला सोडा किंवा इनो वापरण्याची गरज नाही. चांगल्या प्रकारे भाजी बॅटरमध्ये एकजीव झालेली आहे आणि कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे बरं का. पाहू शकता अशी कन्सिस्टन्सी पाहिजे. यापेक्षा थोडंसं घट्ट असेल तर थोडंसं तुम्ही पाणी ह्याच्यामध्ये मिक्स करू शकता किंवा तुमच्या हातातून चुकून पाणी ह्याच्यामध्ये जास्त पडलं असेल तर 1 ते 2 चमचे तुम्ही तांदळाचं पीठ किंवा रवा वापरू शकता. पण रवा वापरल्यावर तुम्हाला ह्याला भिजत ठेवावं लागेल 5 ते 10 मिनिटापर्यंत. आता फटाफट मी तुम्हाला नाश्ता बनवून दाखवतो.
तर मंडळी, ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे. तुमच्याकडे फ्राय नॉनस्टिक पॅन असेल त्याच्यामध्ये एकदम गोल आकार निघेल, आणि असा तवा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही संपूर्ण गोल पसरवून घेऊ शकता. आणि तुम्हाला लहान बनवायचं असेल तर गोल निघणार नाही. पॅन चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचा आहे आणि थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. मग ह्याच्यावर आपल्याला एकाच पळी असं बॅटर टाकायचं आहे आणि हलक्या हाताने असं पसरवून घ्यायचं आहे. जास्त जोर लावायचा नाही. फक्त तुम्हाला मी सांगितलेलं आहे, आकार एकदम गोल येणार नाही. तुमच्याकडे फ्राय पॅन असेल तर त्याच्यामध्ये आकार गोल येऊ शकतो. असं चांगल्या प्रकारे याला पसरून द्यायचं आहे आणि वरतून बॅटर सुकायची वाट पाहायची आहे. पाहू शकता मंडळी, वरतून बॅटर सुकलेलं आहे. आता हलक्या हाताने ह्याला उलटून घ्यायचं आहे. पाहिलं ना, खालतून किती मस्त दिसत आहे. आणि भाज्या तर आपण अगोदरच फ्राय करून घेतलेला आहे. आता एकाच मिनिटापर्यंत असं चमच्याला दाब देऊन दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि गॅस आपल्याला शेवटपर्यंत मंदच ठेवायचा आहे किंवा मध्यम फास्ट ठेवू शकता. काही सेकंद असं दाब देऊन ह्याला भाजून घेतलेलं आहे. आता याला पुन्हा उलटून दाखवतो. पाहू शकता, दिसायला किती एकदम मस्त दिसत आहे. अशाच पद्धतीने आता तुम्हाला दुसरं बनवून दाखवतो. पण ह्याच्यामध्ये काय करतो मी, आता तेल लावत नाही आणि पूर्ण पॅन भरून मी हे बॅटर टाकतो. म्हणजे हलक्या हाताने असं पसरवून घेतो. तुम्ही वाटलं तर लहान लहान पॅनकेक बनवू शकता. आता वरतून बॅटर सुकायची वाट पाहायची आहे. आणि तुम्हाला कशा पद्धतीने हा नाश्ता आवडतो, लहान मोठं, तसं तुम्ही बनवून घेऊ शकता. आणि उरलेल्या बॅटरचं सुद्धा मी नाश्ते संपूर्ण बनवून घेतो. तर मंडळी, 1 वाटी रेशन तांदळापासून जवळपास असे मोठे 6 नाश्ते तयार झालेले आहेत. तुम्ही याला व्हेज ऑमलेट सुद्धा बोलू शकता किंवा रेशम पराठा सुद्धा बोलू शकता. एकदम मुलायम झालंय बरं का. आणि तुमच्यासमोर एक लहान व्हेज ऑमलेट तयार करून दाखवलं आणि बाकीचे मी सर्व मोठेच ऑमलेट तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही व्हेजिटेरियन आहात तर तुम्ही असा व्हेज ऑमलेट बनवू शकता. एकदम जबरदस्त असा मऊ लुसलुसीत झालेला आहे. पाहू शकता, एकदम मुलायम झालेला आहे. दिवसभर जरी तुम्ही ह्याला बंद डब्यामध्ये ठेवलात तर असेच एकदम मऊ राहणार. आणि ह्याला जाळी पाहू शकता, काय जबरदस्त अशी जाळी पडलेली आहे. तांदूळ व्यवस्थित भिजले की असा आमलेट तुम्ही सहज बनवू शकता किंवा रेशम पराठा असा तुम्ही सहज बनवू शकता. दिसायला जितके सुंदर दिसतात तितकेच खाण्यासाठी एकदम भन्नाट झालेत बरं का मंडळी. एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि संपूर्ण भाज्या अजिबात कच्च्या राहिलेल्या नाहीत आणि कच्चा वास सुद्धा येणार नाही. चला तर मंडळी, अशाच एका नवीन रेसिपीसह पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.